नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ह्याची भरती निघालेली आहे. पोलीस भरती निघालेली आहे मित्रांनो. नवी मुंबईकडून इथं 285 पदांसाठी तर नव्याने पद निर्माण करण्यात येणार आहे मित्रांनो. त्यासाठी इथं पोलीस भरती जाहीर झालेली आहे मित्रांनो. ओके. त्याचा जी-आर आलेला आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, कोणते-कोणते पद असणार आहे, पगार काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता आज जी आर असणार मित्रांनो, पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या स्थापनेवरील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इमिग्रेशन चेक पोस्ट करिता एकूण 285 पदे नव्याने निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून, गृह विभागाकडून मित्रांनो, दिनांक 24 जुलै 2025 ला. ओके. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, आपण जाणून घेऊया मित्रांनो. आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ फेज 1 चे उद्घाटन प्रस्तावित आहे मित्रांनो. संपूर्ण विमानतळ परिसरामध्ये 4 प्रवासी टर्मिनल, 2 रनवे, त्यानंतर 1 कार्गो ट्रॅक, टर्मिनल व इतर महत्त्वाचे संरक्षण, नागरी हवाई वाहतूक विभागाशी संबंधित आस्थापना कारवाईशी होणार होणार आहे मित्रांनो. पोलीस आयुक्त नवी मुंबई यांचे कार्यक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमिपूजन कार्यक्रम नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार यांच्या हस्ते 18/2/2018 रोजी अ, कोंबड भुजे येथे पार पडला असून पनवेल शहर पोलीस ठाणे आणि उलवा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यातील कार्यक्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानासाठी सिडको प्रशासनाने त्याच्यामध्ये 1 नंबरला उल्वे, गणेशपुरी, तरघर, कोंडणभुजे, वाघिवली वाघिवली वाघी वाघिवली गाव, वाघिवली वाडा, तसेच वरचे वरचे ओढवा, कोपर कोल्ही, त्यानंतर चिंचपाडा या गावातील जमीन संपादित केलेली असून त्या ठिकाणी नवीन विमानतळांचे काम प्रगती पथावर आहे मित्रांनो. आता विमानतळ पूर्ण सक्षमतेचे कार्यान्वित झाल्यास 360 कोटी मेट्रिक टन प्रतिवर्ष मालाची व 9 कोटी प्रवासी प्रतिवर्षी याप्रमाणे वाहतूक नियोजन आहे मित्रांनो. सबब पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाने संदर्भात दिन क्रमांक 1 येथे पत्राद्वारे पोलीस आयुक्त नवी मुंबई या स्थापनेवरील नवीन आंतरराष्ट्रीय विमान आणि इमिग्रेशन चेक पॉइंट करिता 285 नवीन पदे निर्माण करण्यास त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती खर्चास मान्यता प्रस्ताव शासनाने सादर केलेला होता मित्रांनो. सदरून आता प्रस्तावना शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. 285 इथं पोस्ट असणार मित्रांनो. आपण ते पुढे पाहूया आता. ओके. यामध्ये शासन निर्णय दिलेला आहे. पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या स्थापनेवरील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इमिग्रेशन चेक पोस्ट करिता या शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये नमूद केलेली विविध वर्गातील 285 पदे निर्माण करण्यास शासनाच्या मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. सदर पद निर्मितीसाठी त्याकरिता येणाऱ्या खर्च दिलेला 10,10,88,000 रुपये. ओके. एवढा खर्च आवर्ती खर्च मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये आपण आता पद बघून घ्या मित्रांनो. त्याच्यामध्ये दिलेलं आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इमिग्रेशन चेक पॉइंट करता निर्माण करण्याची विविध संवर्गातील 285 नवीन पदे मित्रांनो. याच्यामध्ये असणारी पदनाव, वेतन श्रेणी व पद आवश्यक पदसंख्या. याच्यामध्ये असणारे पहिलं पद पोलीस निरीक्षक, S18 सॅलरी असणारे यांना 49,100 ते 1,55,800. याच्यामध्ये 20 पदं बघायला मिळतात आपल्याला. पोलीस उपनिरीक्षकसाठी मित्रांनो S14 सॅलरी असणार, याच्यामध्ये 38,600 ते 1,22,800 एवढे पगार भेटू शकतो. यांना 55,000 रुपये 55 पदे असणार आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो 29,200 ते 92,300 एवढी सॅलरी असणार. 30 पदं असणार आहे. ओके. पोलीस हवालदारासाठी S9 सॅलरी असणार 24,400 ते 83,600 प्लस विशेष वेतन 750 रुपये असणार आहे. त्यात 60 पदे असणार आहे. आणि पोलीस शिपाई करता S7 सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये 21,700 ते 69,100 रुपये प्लस आपल्याला विशेष वेतन आहे 750 रुपये. याच्यामध्ये 120 पदं असणार आहे. टोटली ते 285 पदे इथे निर्माण करण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. तर लवकरच आता मोठी बंपर पोलीस भरती इथे येणार आहे मित्रांनो. आणि आता इथं PSI भरती आलेली नाही मित्रांनो. तुम्ही आता बघितलेलं असेल ते SO आणि STI भरती जाहीर झालेली आहे. PSIच्या खूप ठिकाणी तर आपल्या पोलिसांच्या खूप साऱ्या ठिकाणी तर कार्यालय उघडत आहे नवीन ठिकाणी. आणि ते कार्यालय ओपन झाल्यावर मोठी इथं PSI ची भरती पण येणार आहे मित्रांनो लवकरच. ओके.
आपल्याला याच्या अभ्यासाची तयारी लागून जायचं मित्रांनो. बंपर भरतीला जाहीर होणार आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे मित्रांनो. ओके. तर याची अजून पदं भरतीसाठी कोणती जाहिरात आलेली नाही मित्रांनो. याची जाहिरात आली की लगेच तुमच्या समोर मी त्याचा व्हिडिओ बनवून आणले मित्रांनो. तत्पूर्वी आपल्याला जास्तीत जास्त मित्रांनो आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओला. आपल्या पोलीस भरती प्रॅक्टिस करायची, एमपीएससीची प्रॅक्टिस करायची आहे. ओके. जे अभ्यास करायचा आहे त्याचा चांगल्या प्रकारे आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा आहे व्हिडिओला. आपल्या डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Facebookला, Instagramला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पीडीएफ फाईल जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्या. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. ओके. तर आपल्याला व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. असा जॉब परफेक्टसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.